हाय पुष्कर. हाय. मिसळपाव तसं म्हटलं तर एक अग्रगण्य, पण तरीही डिजिटल हौशी फोरमसाठी तुम्ही वेळ काढला त्याच्याबद्दल आधी मनापासून धन्यवाद. मला मिसळपावसाठी बोलण्याची संधी दिली आणि आपण सगळे भेटतो या निमित्ताने, त्यामुळे मीच खूप आनंदात आहे आणि खूप उत्साहात आहे की चला या निमित्ताने पुन्हा तुमच्याशी सगळ्यांशी छान गप्पा मारता येणार आहेत. थँक्यू सो मच. आमच्या या फोरमला देशापरदेशातून साधारणपणे गेले 10 वर्षात 30,000 सदस्य आहेत आणि ते उत्सुकतेने कौतुकाने मराठी सांस्कृतिक जगात घडणाऱ्या घडामोडी फॉलो करत असतात. बरं. याचाच एक भाग म्हणून आम्ही गोष्ट तशी छोटी हा उपक्रम करत आहोत. कथा ही आभासी किंवा प्रत्यक्ष पडद्यावर सादर होताना तिला पैलू पडणाऱ्या महत्त्वाच्या घटकांना हा उपक्रम समर्पित आहे. अभिनेता अभिनेत्री हा त्या सादरीकरणाचा श्वास म्हणता येईल असा घटक. आम्हाला तुमची पडद्यावर साकार होणारी कला सगळ्यांनाच सुपरिचित आहे. कॉलेजच्या नाट्यसंमेलनांपासून ते कट्यारमधला कविराज आणि आता हसवा फसवीसारखं मोठं चॅलेंज हा तुमचा प्रवास सगळ्यांनाच ज्ञात आहे. पण या सगळ्यात आम्हाला यापुढेही जाऊन पुष्कर श्रोत्रीचा पात्रप्रवेश घडवतानाची तुमची मानसिकता, तुमचा विचार, तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. प्रत्येक अभिनेत्याला एक परकाया प्रवेश करावा लागतो आणि त्यासाठी त्याला ना त्या पात्राचा मेंदू पकडावा लागतो. म्हणजे मला आता हसवा फसवीमधले जेव्हा 6 भूमिका कराव्या लागतात आणि त्यावेळी प्रत्येक भूमिकेमध्ये मला तेवढा वेळ मिळत नाही की कपडे मेकअप चेंज करून पुन्हा त्या पात्राचा विचार करून मग काय करावं कसं, हा त्यावेळी प्रयोगाच्या वेळी बिलकुल वेळ नसतो. खरं सांगायचं झालं तर मी जेव्हा चायनीज कॅरेक्टर करतो प्रिन्स वांटोंग पिनपिन, त्यातून मला जेव्हा आतमध्ये आल्यानंतर मेकअप कॉस्ट्यूम काढून नवीन मेकअप कॉस्ट्यूम विग्स घालून खोटे दात लावून जेव्हा मला नाना पुंजे म्हणून जेव्हा एंट्री घ्यायची असते, या सगळ्याला मला केवळ 1.5 मिनिट मिळत असतं. किंवा पूर्वी श्रोत्री पटेल लुमुंबा हे लेडीज कॅरेक्टर आहे, तिथून मला जेव्हा बॉबी मॉडमध्ये त्या बॉबी मॉडच्या परकाया प्रवेशासाठी मला कधी कधी 1.5 ते 2 मिनिटं एवढाच वेळ मिळत असतो. म्हणजे पूर्वी श्रोत्रीची सगळे दागिने साडी वीग अमुक तमुक सगळं काढा आणि बॉबी मॉडचे वीग, त्याची दाढी, त्याचं गॉगल, त्याचे हेडफोन, त्याचे कॉस्ट्युम, त्याचे शूज, आणि हे करत असताना मला पूर्वी श्रोत्रीचे डायलॉग्स म्हणायचे असतात विंगेतनं. सो त्यावेळी मी विंगेत पूर्वी श्रोत्री म्हणून आवाजात असतो आणि तयार होत असतो मी बॉबी मॉडसाठी. सो या सगळ्याला मला वेळ फार कमी असतो. पण त्याला मदत कशाची होते तर महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालय विलेपार्ल्याचं, जिथे मी नाट्यकला शिकायला सुरुवात केली विश्वास सोनीकडनं. तेव्हा विश्वास सोनीने आम्हाला या सगळ्या गोष्टी ज्ञात करून दिल्या, या सगळ्या गोष्टींची ओळख करून दिली आणि त्याने आम्हाला काय करायला पाहिजे ह्याच्याच बरोबर काय करायचं नाही हे सुद्धा शिकवलं. आणि तेव्हा आम्हाला त्यांनी वेगवेगळी नाटकं, तेव्हा आमच्याकडे काही पैसे नसायचे, तेव्हा विश्वास सोनी आमच्यावरती पैसे खर्च करायचा आणि आम्हाला वेगवेगळी चांगली चांगली नाटकं सिनेमे तो दाखवायचा आणि तो म्हणायचा की ह्याचा विचार करा, तुम्हाला उद्या जर ह्या क्षेत्रात काम करायचं असेल तर तुम्ही अगदी सखोल या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. सो अशा प्रकारे विश्वास सोनीने आमची ओळख करून दिली आणि माझ्या सुदैवाने माझं पहिलं नाटक हसत खेळत जे अशोक सराफ यांच्याबरोबर होतं. त्यानंतर मी घर श्रीमंताचं नाटक केलं सुधीर जोशी आशा काळे यांच्याबरोबर. मी बॅरिस्टर नाटक केलं विक्रम गोखले चंद्रकांत गोखले यांच्याबरोबर. मी शोभायात्रासारखं नाटक केलं नंदू माधव, गणेश यादव, सयाजी शिंदे, किशोर कदम यांच्याबरोबर. सो यांच्याबरोबर काम करत असताना मी सतत ह्या विंगीतून त्या विंगीत धावत जायचो की हे नेमकं काय करतात ज्याच्यामुळे लोकांना हसायला येतं किंवा ज्याच्यामुळे लोकांना वाईट वाटतं. प्रसंगी प्रेक्षक रडतात बॅरिस्टरच्या वेळी, तेव्हा हे नेमकं काय करत असतात, हा परकाया प्रवेश ते करतात म्हणजे नेमकं काय करतात याचं मी स्वतःहूनच अभ्यास करत होतो. कारण या इंडस्ट्रीमध्ये कोणी कोणाचा बाप नाही, मी गॉडफादर वगैरे कोणाला मानत नाही. तुमच्यामध्ये क्षमता असेल, तुमच्यामध्ये कुवत असेल तर तुम्हाला इथे काम मिळतं आणि ते काम तुम्ही टिकवू शकता. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी ह्या बारीक 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 अभ्यासाचा खूप फायदा झाला. आणि हसवा फसवीच्या निमित्ताने सांगायचं झालं तर टिकल ते पॉलिटिकल नावाची आमची एक सिरीज होती जी ETV वरती दिसायची, ज्याच्यामध्ये मी जवळजवळ 175 पेक्षा जास्त भूमिका केल्या होत्या. आणि या क्षेत्रात काम करत असताना कामाला सुरुवात करण्यापूर्वी
मी मेकअप सुद्धा शिकलो, मी लाईट सुद्धा शिकलो, मी कॉस्ट्युम करायला शिकलो. मी या सगळ्या गोष्टी शिकत होतो कारण त्याचा कधी ना कधीतरी आपल्याला वापर करायचा आहे हे तेव्हा डोक्यात होतं. त्यामुळे मी मेकअपचा खूप अभ्यास केला होता. जो मी टिकल ते पॉलिटिकल करत असताना माझा मेकअप मी करायचो. माझ्याबरोबर मी अनेक कलाकारांचा मेकअप तिथे करायचो. त्याच्यामध्ये वेगवेगळे गेटअप्स असायचे, वेगवेगळे मोठ्या मोठ्या नेत्यांचे गेटअप्स असायचे. मग उद्धव ठाकरे असतील, ते जसवंत सिंग असतील, पंतप्रधान तेव्हाचे मनमोहन सिंग असतील, अशा सगळ्या लोकांचे, लालकृष्ण अडवाणी असतील किंवा शरद पवार असतील, अशा अनेक लोकांचे, आर पाटील असतील, यांचे गेटअप मी डिझाईन करून त्यांचा मेकअप मी तेव्हा करायचो. एक ऍक्टर म्हणून पण त्याच्यात काम करायचो आणि चंद्रकांत कुलकर्णींना तिथे मेकअपमध्ये सुद्धा मी मदत करायचो. तो ह्याचा उपयोग जसा मला झाला तसं चंद्रकांत कुलकर्णीने पण हे डोक्यात ठेवलं होतं की पुष्करकडे हे एक आहे जे कोणाकडे नाही. सो ही भूमिका, या 6 भूमिका करण्याचं शिवधनुष्य घेऊन जेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मला माहिती आहे तुझी कुवत काय, मला माहिती आहे तू काय करू शकतोस, तूच स्वतःला एक्सप्लोअर केलेलं नाही असं. सो मला असं वाटतं की तू स्वतःहून स्वतःला आत्ता पडताळून बघणं, चाचपडून बघणं अत्यंत गरजेचं आहे आणि तूच हे करू शकतोस असं आम्हाला वाटतं. शिवाय दिलीप प्रभावळकरांनी अशी इच्छा व्यक्त केली की पुष्कर शिरोत्रीने जर हसवाबसवी केलं तर आम्ही परवानगी देऊ. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मला कळल्या तेव्हा मग मी आणखीन अभ्यास करायला लागलो या 6 भूमिकांचा. मी ते नाटक वाचायला लागलो. मग माझी जुळी बहीण पूर्वी श्रोत्री पटेल लुमंबाळ, तर मला काही बहीण नाही पण माझी जुळी बहीण असेल तर ती कशी असेल, तिची साडी काय स्टाईलची असेल, तिचा ब्लाऊज कसा असेल, तिचा विग कसा असेल, तिचा मेकअप कसा असेल, ती ह्या फंक्शनला येताना काय तयारी करून आली असेल. सो त्याचे मी कॅरेक्टर स्केचेस केले. मी आत्ताचा मॉड मुलगा, कारण दिलीप प्रभावळकरांनी या नाटकाचे जवळजवळ 750 प्रयोग केले होते आणि 14 वर्षे नाटक बंद होतं. सो लक्षात घ्या 14-15 वर्षांपूर्वीचा मॉड मुलगा आणि आत्ताचा मॉड मुलगा याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मग आजची मुलं कशी आहेत ह्याचा मी विचार केला आणि मला लक्षात आलं की ही आजची तरुण पिढी चंचल आहे, सतत ती अस्थिर आहे. त्यामुळे बॉबी मॉड करत असताना जेव्हा त्याच्या विगचा विचार केला, जेव्हा त्याच्या भाषेचा विचार केला, ही एक सरळ मराठी भाषा बोलत नाही, से मराठी, हिंदी, इंग्लिश अशी मिश्रित भाषा बोलतात. सो त्या भाषेचा जेव्हा विचार केला, त्याच्या कॉस्ट्युमचा विचार केला, तेव्हा मी त्यांची मानसिकता, त्या बॉबी मॉडचा मेंदू पकडण्यासाठी मी तिथे एक अस्थिर कॅरेक्टर दाखवलं. सतत तो स्टेजवर हलतो, एका जागी स्थिर नाहीये, चंचल आहे. सो बॉबी मॉड सतत स्टेजवरती हलतोय, फिरतोय, असं एक चंचल कॅरेक्टर मी बॉबी मॉडचं केलं. प्रिन्स वांटून पेनपिन करत असताना मी चायनीज माणसं कशी बोलतात, सिंगापूरमध्ये अनेक वेळा गेलो होतो, तिथे टॅक्सीवाल्यांशी मी बोललो होतो. सो त्यांची भाषा आणि एअरपोर्टवरती, विमानात आपल्याला जे अनाउन्समेंट ऐकू येतात, मला भाषेची खूप आवड आहे. त्यामुळे मला त्या भाषेची गंमत, लहेजा पकडायला मला खूप आवडतो आणि तो आभास निर्माण करायला आवडतो. म्हणजे दुबईत गेलो तर मी अरबासारखा बोलतो आणि अरबांना फसवतो. तसंच मी सिंगापूरमध्ये गेलो किंवा मी पॅन एशिया कुठच्याही कंट्रीमध्ये गेलो तर मी त्यांच्यासारखं बोलतो आणि ते थोडंसं मी पूर्वीपासून गंमत म्हणून करत होतो, ज्याचा वापर मला हसवापसवीमध्ये करायला मिळाला. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, थायलंड कुठेही जाता, नि हा, त्यांचा थोडा एक अनुनासिक स्वर आहे. नि हा या का या काल का तो शिंगा या भाका क्या हो यो तो शिंगा का ना खापकून देणार की नाही. आता ही जी त्यांची भाषा आहे, हा आभास आहे, ही कुठची भाषा नाही आहे, ह्याला लिपी असूच शकत नाही, पण एक हा आभास निर्माण होतो की एखादा चायनीज माणूस बोलतो. सो हा परकाया प्रवेश करत असताना, ती 6 कॅरेक्टर्स करत असताना ह्या भाषेचा खूप वापर करायला मिळाला आणि मला आवाजाची गंमत करायला मिळाली. जरी मी बाईचं कॅरेक्टर करत असलो तरी म्हणून मी उगाच खोटा आवाज नाही लावला. आपण राणी मुखर्जी घ्या, बिपाशा बासू घ्या, यांचे आवाज थोडेसे हसके आहेतच ना, एखाद्या बाईचा आवाज हसके असूच शकतो. त्यामुळे मी जरी नाजूक बोलत असलो तरी एखाद्या हसकी आवाजाच्या बाईचा आवाज वाटेल असा तो निर्माण केला. म्हणजे हाय शीतल, कशी आहेस, हो हो मला तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला. सो दिस इज ही साऊंडची गळ्यातली गंमत आहे. बॉबी मॉडचा वेगळा आवाज आहे. कृष्णराव हेरंबकर करत असताना मी अनेक म्हाताऱ्यांना मी ऑब्झर्व केलं आणि मला लक्षात आलं, म्हणजे माझे आजी आजोबा मी जेव्हा बघत होतो, मी आजूबाजूचे वृद्ध माणसं बघत होतो, मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायची की आता ना त्यांच्याकडे ना त्यांचं काहीतरी एक वेगळं म्हणणं आहे.
की तुम्ही प्लीज आम्हाला 2 मिनिटं द्या, दिवसातली 2 मिनिटं आम्हाला द्या, आम्हाला काय हवं नको बघा आणि मग तुम्ही तुमच्या कामाला जा, आमचं काही म्हणणं नाही, पण ती 2 मिनिटं हक्काची आम्हाला द्या. हे त्यांचं म्हणणं मी हसवा फसवीमध्ये जरा अधोरेखित केलं कृष्णराव हेरंबकरांच्या भूमिकेतून. आणि शिवाय म्हाताऱ्याची छोट्या छोट्या गोष्टींवरनं कधी कधी थोडीशी चिडचिड होते, तर ती चिडचिड पण बारीक 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 दाखवली. त्यांचा मिश्किल स्वभाव पण दाखवला, त्यांचे अनुभव आणि त्यांनी आतापर्यंत आयुष्य कसं जगले हेही दाखवलं. आणि म्हाताऱ्या 85 पेक्षा जास्त वय आहे त्या माणसाचं, तर त्यांच्या हाताला एक थरथर असते. तर पूर्ण भूमिकेमध्ये माझा हात पूर्ण वेळ थरथरत असतो. आणि अनेक लोक मला सांगतात की आम्ही ऑब्झर्व करत असतो की कधी तुझा हात थरथरायचा थांबतोय का, तुझ्या डोक्यातनं जातोय का, पण नाही. पूर्ण कृष्णराव हेरंब करत असताना माझा हात पूर्ण वेळ थरथर थरथर थरथरत असतो आणि त्याचबरोबर आवाजात पण थोडासा कंप असतो. तर तो म्हाताऱ्याची भूमिका करत असताना थोडासा आवाजामधला कंप, त्यांचा थोडासा बारीक आवाज आणि त्यांना श्वास पुरत नाही, हे सगळं मी त्या कृष्णराव हेरंबकरला केलं. सो मेंदू कॅप्चर करणं हे खूप गरजेचं असतं. मेंदू कॅप्चर केलं की तुम्हाला त्यांचा आवाज सापडतो, त्यांचं चालणं वागणं बोलणं सापडतं आणि त्यांच्या लकबी सापडतात. त्यामुळे कुठचीही भूमिका करत असताना विशेषतः हसवा फसवीची त्या 6 मेंदूंचं ताबा घेणं खूप गरजेचं होतं आणि ते मी करू शकलो. क्या बात आहे.